गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही चाललेलो होतो हजारी पहाडला, म्हणजे रविनगरला, नागपूर. रविनगरला आमची मोठी ननदबाई राहत असते, म्हणून आम्ही सर्वांनी प्लॅन केला की चला जावं आपण त्यांच्या घरी. मग आम्ही सर्वजण बसची वाट बघत होतो आणि बस फायनली आली होती, पण ते बस तिथची नव्हती. म्हणून विचारायला गेले होते, कन्फर्म करायला गेले होते की बस तिथचीच आहे का, म्हणून आम्ही गेलो अंदर. पण आमचा पोपट झाला, बस तिथची नव्हती, बर्डीपर्यंत होती. मग लालपरी आलेली होती आणि खूप दिवसांनी आम्ही फिरायला गेलो नव्हतो, कोणीच नव्हतं गेलो. म्हटलं चला का घरी बसू बसू बोरच झालेलं होतं तसंही. नंतर मी पण चढली बसमध्ये. शेवटी आपली लालपरीच कामात आली, काही एसीच्या बसा कामात नाही. आणि पूर्ण खाली होती, पूर्ण एकही सीट अशी भरलेली नव्हती, पूर्ण जसं काही आमच्यासाठी स्पेशल आली होती ती लालपरी. आणि आम्हीच बसलो होतो, कोणीच पॅसेंजर नव्हते, कोणीच नाही. मस्त इथे मजा वगैरे करत गेलो. आणि खूप दिवसांनी मी बसमध्ये बसली. मी जेव्हा जॉबवर जात होती तेव्हा जात होती, आणि आत्ता खूप दिवसांनी बसली. आणि इथे माझा अंश पण खूप मस्ती करून राहिलेला होता, कारण की तो पण पहिल्यांदाच बसमध्ये बसला आयुष्यात. आणि जेवढ्याही वर्षाचा असतो तो, तेवढ्या वर्षातून पहिल्यांदा बसले. मी कधीच त्याला बसमध्ये नेलं नाही. नंतर आम्ही फायनली पोचलो तिथे. पोचून तिथून अंदर जावं लागते, लांब असते. आणि हा पोरगा चालूच नव्हतं, त्याला कडेवर घ्यायची सवय पडली आहे. आणि ते लोक त्याला चालवत होते. म्हटलं ऊन आहे का, ये घ्या म्हटलं तुला कडेवर, पण ते लोक म्हणे नाही त्याला. शेवटी मम्मी घेत होती, मम्मी जेवढी नव्हता येत. म्हटलं जाऊ द्या, थोडं दूर आहे. मग नंतर घेतलं मम्मी, कारण की खूप म्हणजे थोडंच दूर होतं पण अंदर होतं. म्हणून हे दोघी मस्त चाललेले होते. शेवटी आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आणि खूप अंदर होतं त्यांचं घर, म्हणून बघू शकता इकडे पण सर्व लोक चालून राहिले. एवढे पाय दुखून गेले होते, म्हणजे जास्त दूर नाही पण अंदर जावं लागते, म्हणून थोडं वेळ लागते. मग आम्ही ते गोष्टी वगैरे करत पोचलेलो होतो तिथे. प्रचंड ऊन आणि गरमी एवढी खूप जास्त होती, म्हणून आम्ही तोंडाला पूर्ण बांधून आम्ही असं गेलो हमला करायला, कारण की पूर्ण जणांनी तोंडाला बांधलेलं होतं. आणि गरमी आणि ऊन एवढी भयानक आहे की खूप जास्त सांगू शकत नाही. नागपुरात खूप जास्त गरमी आहे, सहन होऊ शकत नाही, पूर्ण कपडे ओले होऊन जाते. पण ते काही गरमी संपत नाही. कूलरसमोर बसलं तरी कूलर काम नाही करत. अशा प्रकारे आम्ही आलेलो होतो. आणि खूप अंदर घर आहे, गल्लीत आहे त्यांच्या घर. तुम्ही बघू शकता इथे मेंढ्या वगैरे सर्व आहे, छोटे छोटे घर आहे. आम्ही त्यांच्या घरावर हमला केला. आवाज आहे का? पहिले केस वर बांधतो दुकान नाही काय घर बांधायच्या खालीच करून टाकतो घर एक व्हिडिओ बनवून आली अंदर गेली आहे. आपल्या वाटलं ते नका फ्रीज खोलते मस्त बॉटल जीन्स ना अजून तिला म्हणत म्हणून म्हणत आहे ते जीन्स तर घालते ना त्या वरची टॉप. गरमी नाही झाली पाहिजे बस का, गरमी थोडी जाच आहे तिथे. वन पीस नाही, वन पीस आमच्याकडे वन पीस घालू शकतो, पण का इथून येणारा बस पाहिजे ना, तिथून येणारा बस पाहिजे, तेव्हा चालते. मी ते घालू शकतो, आहे माझ्याजवळ. आम्ही घालाल तयार. वन पीस म्हणजे फुलवाला नाही म्हणता मी, शॉर्टवाला. सेम आहे थोडी, मलाही आवडते. आहे माझ्याजवळ.
मी नाही दिसणार ना पण मीना नाही म्हटलं मीना हे लोक म्हणणार आहे. मी नाही म्हटलं काही करा मला काय खायचं काम. तुझ्यासारखं काम चालू केलं मी तशीच करतो. कोण एवढं शिल्लक नाही मी पण हा ना हे पण असेच आता यांना आम्ही असंच करतो. नाही ते पूर्ण पेस्ट असं ते त्याचा दिसत पूर्ण नाही काही असं नाही वाटतं तुला. भाजी बनवल्यावर वरती नाही कुठून घेतली काही आले संध्याकाळी कुठून घेतली नवीन बनवला हो बसा ना. रंजुताई हे लोक काका ते असेच करत असतील आणि सुधरवत असतील नाही का बाई अशी कुठच्या मागं मागे दे थोडीशी अशी हो दाखव. पाहिजे गॅस बरोबर तेल ते आमचा कावकाव बाजार चालू झालेला होता आणि स्वयंपाकावर मला भिडवलेलं होतं पूर्ण. आणि मी सांगत होती की काका वस्तू आणायचे नाही काकाने, कारण की आलूभात स्पेशलिस्ट मी आलूभात आणि कढी. इथे देवाची वगैरे पूजा केली होती, गुरुवार होता म्हणून एक नंबर. आणि ह्या दादाने सर्व आणून घेतलेलं होतं सामान वगैरे. आणि मला इथं भिडलं होतं स्वयंपाकावर. मी म्हटलं फक्त आलूभात कढी करीन, नंतर पोळ्या वगैरे तुम्ही टाकत बसा म्हणून. इथं ह्यांच्या गोष्टी काही संपत नव्हत्या. आणि एवढा कावकाव बाजार होता का बाजूचे लोक आम्हाला पाहायला येते कोण आलं म्हणून. एवढा कावकाव बाजार झालेला होता. इथं कढी वगैरे आणि भाजी वगैरे घालून घेते मी. इथे सर्व कावकाव बाजार आहे. तुम्ही नक्की पाहावी शेवटपर्यंत व्हिडिओ. माझी मोठी नणंद आहे ना, ती अळीला खूप भेट असते म्हणून ते आम्ही अळी दिसली आम्हाला फुलगोबीत म्हणून आम्ही ते तिला दाखवायला गेलेलो होतो. आणि ते एवढी भेट होती की खूप जास्त बघू शकता तुम्ही. हे तिखट आहे का? तिखट आहे? तिखट आहे? खूप तिखट आहे का? डबल कोणी भाजीच नाही मागितली माझी भाजी. मस्त ह्या लोकांना पोळ्यावर भिडून दिलं, कारण की आपलं पोळ्या काही होत नाही. मस्त वांग्याची भाजी आलूभात कढी केली आणि पोळ्या यांना करायला लावल्या. नंतर सर्व झालेलं होतं. मस्त आलूभात वगैरे झालेला होता आणि वांग्याची भाजी पण झाली होती. इथे सर्वांनी वाढायला घेतलं होतं ना. माझं पोरगं बिलकुल राहत होतं. मग आम्ही घरी परत आलो. संध्याकाळच्या वेळी मला महालला जायचं होतं, कारण की आम्ही फिरायला जायचं प्लॅनिंग केलं होतं पण तो भसकला. पण आम्ही जाणार आहोत कधीतरी म्हणून आम्ही शॉपिंग करायसाठी निघालेलो होतो. पण इथे याच्या पप्पाची टायरच पंचर झालेलं होतं मधातच. दुसरी गाडी घ्या म्हटलं होतं तरी घेतली आहे. शेवटी आम्हाला ही गाडी घेऊन आले ना, मग मधातच फिरायला पूर्ण संध्याकाळ याच्यातच गेलं. खूप वेळ पडतं, असा दिमाग खराब झालेला होता. पण जाऊ दे, असं जे वाचतं ते होईनच. मग पण माझा पोरगा कुठेही एन्जॉयमेंट करायला भेट नाही. त्याचेच तिथं सायकल पंचर झाली होती त्याची, म्हणून त्यांनी हवा भरायसाठी आणलेली होती. तर ह्याच्या पप्पाने त्याच्या सायकलवर बसवलं तोपर्यंत खेळवलं, कारण की बिलकुल राहत नाही आणि बिलकुलच नाही राहत. मग त्याच्याच टेबलावर जाऊन बसून गेला तो, कारण की चुलचुला खूपच चुलचुला आहे. तर हे करतो पकडतो ते पकडतो, पूर्ण काळे हात करून घेतलेले होते. नंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये, म्हणजे जास्त दूर नाही गेलो. मग आम्ही रेशीमबागच्याच इथं जे दुकान होतं होलसेलवालं तिथं गेलो, बघू शकता. आणि मला बिलकुल काहीच आवडलं नाही. कसं वाटतं